कशाची दुकान आहे? आलू पराठा. हा कीर्ती, तू काय लिहित आहे? मॅगीचे आणि नाश्त्याची दुकान. अच्छा, ली. तुम्ही दुकानाचं नाव लिहा. कशाचं दुकान आहे तुमचं? हा लिहा. अजिंक्य, कशाचे दुकान? फळांचे. अर्णव नाही, आर्यन, फळाचे दुकान ना, लिहा. वेफर बिस्किट दुकान. अरे वा, रेडी. संस्कृती लिही ना, कशाचे दुकान आहे? वा 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 वा, स्वानंदी आणि शर्वरीचे दुकान. की फळाचे दुकान? आणि हे वा वा, खाऊचे नाही, खाऊचे पाहिजे ना. अर्णव आणि मयंक आणि काय ऋषा, बोलत नाही तू. दिग्विजय, कशाचे दुकान? चायनीज खायचं नसते ना वेड्या. किराणा दुकान. किराणा. अरे वा वा वा, हे सगळ्यात छान दुकान सजवलेलं आहे, मस्त लावलेलं आहे. हा हा, छान छान छान. ठीक आहे, आपले ग्राहक बघा तिकडे वाट बघून राहिले आहे. नाही नाही नाही, थांबा. घे, बोला. किती रुपये दिले संस्कृती तिने? हा, मग तिला किती वापस द्यायचे? हा, दे मग, लवकर दे, पटापट मोज. हा, 7 आहे. हा, मग आता चांगलं आहे तुझं बिझनेस वुमन. दुकानामध्ये काय काय आहे? चायनीज भेळ. हे कोणी घरून आणलं, बनवून की विकत आणलंय? बनवून आणलं. अरे वा, म्हणजे होममेड आहे. हा, आणि हे पण बनवलेलंच आहे. छान छान. आणि हे सँडविच पण आहे. अरे वा 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 वा, हे तू ओपन ठेव ना, ते कसं दिसणार? हो ना. दुकानामध्ये आले ना, घ्या काहीतरी आमच्या विद्यार्थ्यांकडून. चला घ्या. याची किंमत किती आहे? हाय, लिहिलेलं आहे का? हे किती रुपयाला आहे? हे 10 रुपयाला. हा, बरं. आता कुठे लावशील का? चीज सँडविच 20 रुपये. घाटा करू नको. हा, तन्वी, मिताली. रुपयाला पराठा? 10ला. छान छान. किती कमाई झाली? एकही नाही झाली कमाई. अरे, होईल 30 रुपये. ठीक आहे. 10ला 1 वाटी. वा वा वा, फारच स्वस्त विकत आहे. किती कमाई झाली? आता पैशाकडे नको भाऊ, ग्राहकाकडे बघा. कागद द्या मग तिला. बापरे, फारच गर्दी आहे. त्यांना सांगा ना ग्राहकांना, रांगेत या, रांगेत. जे भरली ही आहे तुमची कमाई. काय माझी कमाई? स्वस्तिक, माझी कमाई. आमची कमाई. हा, फॉरेनर बाई, काय आणलं विकायला? मॅगीच खातो. किती कमाई झाली? किती झाले? 29. 29. आणि किती रुपयाचे द्राक्ष घेतले? त्याच्यापेक्षा जास्त कमाई पाहिजे आपली. हा, किती रुपयाला? 10चे 10 पीस. अच्छा, आणि त्याच्यावर शेव नाही टाकली तू? ग्राहकांना शेव देत नाही.
मग जेव जा. जेवण करा. ए हा स्टॉल संपला. अरे वा वा वा, एकच राहिलं. दुकानदार खाली का बसताय? वरती उभे काय? खाली बसा ना. काय स्वानंदी? चॉकलेट एक केळ, चॉकलेट, सगळं संपलं ना? ठीक आहे. आता जो आनंद मेळावा झाला, आज आपण आनंद मेळावा साजरा केला, बरोबर? सगळे सहभागी झाले. त्या आनंद मेळाव्यामध्ये तुम्हाला कोणते कोणते अनुभव आले? कोणाला वाईट अनुभव आला असेल, कोणाला चांगला अनुभव आला असेल, कोणाला फार आनंद झाला असेल. कारण आपल्या मेळाव्याचंच नाव काय होतं? आनंद मेळावा. तर मग या आनंद मेळाव्यामध्ये तुम्ही तुमच्या वस्तू विकल्या. कोणाला प्रॉफिट झाला असेल, कोणाला लॉस झाला असेल, मग ते तुम्ही आम्हाला शेअर करा. सांगा, सगळ्या विद्यार्थ्यांच्या समोर सांगा. कोणाचा काय लॉस झाला, कोणाचा प्रॉफिट झाला. आलं लक्षात? लॉस म्हणजे सांगा. हा. आणि प्रॉफिट म्हणजे फायदा. जास्त फायदा. ठीक आहे, चालेल. मग कोण येतं पुढे? या बरं. ओवीला आलेले अनुभव ती सांगणार आहे आजच्या या आनंद मेळाव्याचे. सांग ओवी. आजच्या आनंद मेळाव्यामध्ये मला खूप प्रॉफिट झाला आहे. मी 10 रुपयाची मॅगीचे मला 42 रुपीज मिळालेले आहेत. म्हणजे तू 10 रुपयाची मॅगी विकत घेतली? नाही, पॉकेट विकत घेतला. अच्छा. आणि त्याचा मला प्रॉफिट आलेला आहे 42 रुपीज. आणि मला एकच लॉस झाला, एक लॉलीपॉप आणि एक चॉकलेट. धन्यवाद. काय म्हणजे ते विकले की नाही विकले? नाही विकले. अच्छा, असं तिचा प्रॉफिट पण झाला आणि लॉस पण झाला. नंतर कोण येणार? टाळ्या वाजवा. तिने छान सांगितलं आणि तुला आनंद वाटला? हो. नंतर कोण येणार? आम्हाला आनंद मेळ्यामधून 59 रुपीज भेटले. कशाचे? काय विकलं होतं? द्राक्ष. द्राक्ष. 59 रुपये मिळाले. मग आम्ही तिघांनी वाटून घेतले. आणि 19 आणि 20 आणि 20. तू 20, त्याला 20 आणि याला 19. याला 1 रुपया का बरं कमी? कारण की 59 होते. अच्छा, बरोबर. हिशोब बरोबर आहे. आणि मग यालाच का 1 रुपया कमी दिला? तुम्ही का नाही 1 रुपया कमी घेतला? कारण आम्ही दोघांनी द्राक्ष आणले. अच्छा, वा वा वा. भावी काय म्हणतात, बिझनेसमॅन, भागीदारी. छान. तुम्ही दोघांनी द्राक्ष आणली आणि द्राक्ष नाही आणली म्हणून त्याला 1 रुपया कमी. छान. टाळ्या वाजवा यांच्यासाठी. बोल तन्वी. मला आनंद मेळाव्यामध्ये मी भेळ आणि आप्पे विकत होते. त्याच्यातून मला पैसे 178 रुपये भेटले. आणि उद्या अजून काही भेटणार आहेत आणि मला ते विकताना खूप मजा येते. उद्या का बरं भेटणार आहे? उधारीवर दिले? अच्छा. ते बोलले की मला मी तुला उद्या आणून देईल, तू मला आता हे दे, म्हणून मी त्यांना दिले. विश्वास ठेवला तू त्यांच्यावर? असं म्हणायचं. कल उधार आज नगद असं म्हणायचं असते, माहितीये का? ठीक आहे. ते मागं गेलं. बरं. चालेल. तर मग तुला कसं वाटलं सांग ना. खूप छान वाटलं आणि मजा आली. ठीक आहे. छान अनुभव सांगितला. आणि तुला प्रॉफिट झाला की लॉस झाला असं वाटते? मला तर बोल ना, बोल बिंदासपणे बोल. प्रॉफिट ना? प्रॉफिट म्हणजे असं जास्त फायदा. ठीक आहे. बोल संस्कृती. आज जो आनंद मेळावा होता त्याच्यात मला आनंदही झाला आणि दुःखही झालं. हो का? बरं. मग आणि मला पप्पांनी फक्त 10 रुपये दिलेले. त्याच्या मी चिप्सचे पॅकेट घेतले आणि विकले. पप्पांनी 10 रुपये दिले फक्त? नाही, म्हणजे दुसऱ्यांचं घ्यायला दिलेलं. अच्छा, खरेदी करायला दिले. पण मी त्याचं दुकान काढलं.
तुझं दुकान मांडलं. वा. हा आणि मला त्याच्यात प्रॉफिट झाला 17 रुपयाचा. 17 रुपयाचा प्रॉफिट झाला. म्हणजे कमाई कितीची झाली? 27. अरे वा. हा मग 27 ची झाली. आणि म्हणजे त्याच्यात लॉस झाला फक्त 2 रुपयाचा झाला. कसा ग? कारण की मी चॉकलेट घेतल्या आणि ते कोणीच विकत घेतलं होतं म्हणून चॉकलेट आम्ही सांगते विद्यार्थ्यांना खाऊ नका, मग तू चॉकलेट का विकले? विकायला का ठेवले? हा पण दुसऱ्यांनी पण ठेवलेले ना. हा. मग ते विकतच नव्हतं ना, कोणी घेतच नव्हतं म्हणून मी एका मुलीला ते फ्री मध्ये दिले. फुकट नाही ग, मोफत म्हणाचं. फुकट कसं? फ्री मध्ये देऊन टाकले. हा हा. आणि उद्या अजून काहीतरी येणार. उद्या पण येणार आहे? म्हणजे काय उधारीवर पण दिले? चांगली आहे, चांगलं आहे. जा, छान. बोल दिग्विजय. मम्मीने मला 50 रुपये दिले आणि स्वस्तिकने 50 रुपये आणले. दोघांचे मिळून झाले 100. बरं. आम्ही चाललेलो खाऊ आणायला. स्वस्तिक बोलला चायनीज समोसे घेऊ. हा. मी चायनीज समोसे घेतल्यानंतर मॉल मधून खाऊ घेतला. हा. आणि ते आम्ही मुलांना विकले. हा. आणि त्यातून आम्हाला सगळ्यात शेवटी त्यातले पैसे आले आमच्याकडे 7 रुपये. म्हणजे कमाई 7 रुपये झाली. आमची कमाई झाली 7 रुपये. आणि स्वस्तिकचे 3.5 आणि मला 3.5. टोटल 7 रुपये. अच्छा, अशी कमाई. म्हणजे 100 रुपये तुम्ही म्हणजे वस्तू घेतली, 100 रुपयाची वस्तू घेतली आणि कमाई झाली 7 रुपये. नुकसान किती रुपयाचं झालं? 100 रुपयाची वस्तू घेतली आणि 7 रुपये मिळाले ना, तर मग काय करायचं? 100 मधून 7 मायनस करायचे. किती होणार सांगा पटकन. सांग हार्दिक. 93. म्हणजे 93 रुपयाचं काय झालं तुम्हाला? 93 रुपयाचं आम्हाला लॉस झाला. हा, मग असा बिझनेस. आमचे 60 रुपये चोरीला गेले. अरे अरे अरे, फारच वाईट अनुभव आला. असे कसे तुम्ही बरोबर ठेवायचं असतं ना, एक पॉकेट वगैरे करायचं असता. माझ्या खिशात ठेवा सगळे पैसे. हो का? हा बोल संस्कृती. मी पराठे विकायला आणले होते. कशाचे? आलू पराठे की कोबी पराठे? आलू पराठे. आलू पराठे. बरं. आणि माझा खर्च झालेला 50 रुपये. आणि सानवीकडे काय खर्च झाला म्हणजे खर्च कमाई. हा, कमाई किती झाली? 50. अच्छा. आणि सानवीला काहीच कमाई नाही झाली. हा. म्हणून मी तिला 26 रुपये दिले. म्हणजे तूनी कमाई केली त्यातले 26 तिला दिले का ग बाई? असं केलं? तिच्याकडे पण होतं ना विकायला, तिच्याकडे पण पराठे होते ना, मग ती विकली असती ना. बरं बरं, काही हरकत नाही. दिले तर दिले, पण तिने घेतले पण. अच्छा, बरं. आता काय म्हणू मी तुला? फार महान मुलगी आहे तू. तर मग आता किती? 50 ना, त्यातले 26 तिला दिले. मग तुझ्याकडे किती उरले सांग? 24. शाबाश, छान छान. जा.